म्हणजे बघायला गेलं त्या आपण पलीकडे बघतात ते थोडं पाणी दिसेल तुम्हाला इकडून, त्या साईडला आपण जाणार आहोत. ती यमुना नदी दाखवली म्हणजे अशी खाली वाहता. तर आजचा ब्लॉग एकदम भक्तिमय वातावरणामध्ये पार पडणार आहे. तर तिकडे कसं जायचं, तिकडचे तिकीट्स काय आहेत, तिथे कसे एंट्री फी मध्ये वगैरे आहेत, आणि बाकीचं जेवण वगैरे काय आहे, तिथे फ्रीमध्ये आहे की आपण पैसे देऊन घेऊ शकतो, याची सर्व माहिती तुम्हाला जर बघायची असेल तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. तर मी निखिल तुमचं परत एकदा स्वागत करतो एका आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हेच शब्द ऐकल्यावर आपल्याला आठवतं ते म्हणजे मथुरा, गोकुल आणि वृंदावन. तर वृंदावनला आपण जाऊ शकत नाही. अशाच एक वृंदावनची मधली प्रतिमा देणारी एक जागा आहे मुंबईपासून आपल्या जवळच्या अंतरावर. ते म्हणजे गोवर्धन इको विलेज, म्हणजे मिनी वृंदावन. इथं आपण आज आलेलो आहोत. तर आपले हे सर्व मित्र आहेत रोजचे आपल्यावर असलेला. आपल्याला 2 नवीन मेंबर ॲड होत आहे. तो म्हणजे साहिल आणि निखिल. सेम माझं नाव असलेला माणूस आहे आज त्यामुळे चांगलं जमणार आहे. तर आपण इथं आलेलो आहोत. तर आज एक्सप्लोर करूया. हे पार्किंग आहे. इकडनं हा मेन एंट्रन्स इकडे आपल्या इकडे ह्या साईडनं आहे, आणि इकडनं थोडा म्हणजे प्रतिमा वगैरे दाखवलेली आहे तिकडे आतमध्ये सगळे कृष्णांची यांनी. आणि हे त्या साईडला तुम्ही पाहू शकता, इकडनं दिसत असेल. आपण आतमध्ये पण जाऊया तिकडे. इकडनं थोडाफार दिसत असेल तुम्हाला, म्हणजे कसं थोडाफार अंदाज आला असेल. आणि हे मेन गोष्ट म्हणजे हे पालघर जिल्ह्यामधील एक मनोर म्हणून गाव आहे, त्या तिकडे हे आहे. तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करा. बघा अतिशय सुंदर वातावरण. जशी एंट्री केली तसंच फिलिंग एक वेगळीच येते इथे बघायला गेला तर तुम्ही. बघा जसं आपण एंटर केलं इथं आपल्याला बाप्पांची मूर्ती दिसते. मस्त सुंदर असं मंदिर बनवलं आहे. आणि हे समोर इथे कार्यालय आहे बघायला गेलं तर. आपल्याला इथून आता आतमध्ये जायचं आहे पुढून. नाही बघा इथे पूर्ण वरती आहे मंदिर, रिसेप्शन, श्रीनाथ कॅफे, ललिता भवन, गोवर्धन अन्नक्षेत्र, वृंदावन फॉरेस्ट, पिणे का पाणी, शौचालय हे सर्व दाखवलं आहे. गोवर्धन रोपवाटिका ते इथे आतमध्ये जाऊ जरा. यश ठीक आहे. गोवर्धन रोपवाटिका इथे झाडांचे दाखवलं ना त्यांना. इथं जर आतमध्ये आलो तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. मस्त आहे.
तुम्ही इकडे पाहू शकता, इकडे गोवर्धन अन्नक्षेत्र ललिता भवन म्हणून आहे. आपल्याला इकडे त्या साईडला भोजनालय आहे. त्या दुपारचं टायमाला इकडे जेवण वगैरे फ्री असतं. कधी पण येऊन तुम्ही व्हिजिट करा. दुपारच्या टायमाला तुम्हाला कधी आले तरी इकडे भेटून जाईल. 12:30 ते 2:30 हा टायमिंग आहे. 12:30 ते 2:30 इकडे टायमिंग आहे. तुम्ही पाहू शकता तिकडे बोर्डावर. यांनी म्हणजे प्रयत्न केलेला आहे की चांगल्या प्रकारे आम्ही वृंदावनसारखा एक निसर्ग तयार करू. बाकी तर तुम्ही पाहू शकता पुढे. चला आपण पुढे एक्सप्लोर करू. हे इकडे आपले मिनी गोवर्धन गौशाळा आहे. आणि इथे एक नवीन मंदिर तयार करण्यात येतं. मजबूत आहे. अर्ध द्यायचं ना रोहित. हवा कसला इथं, हवा कसला इथं जबरदस्त आहे. पप्पी घे. पप्पी गाव हे बघ, एकाला गेला की दुसरा पण आलाय. हे नको करू, मस्ती नको करू. आता गोशाळा बघून आपण पुढे जाऊया. पुढे काय गौशाळेसमोर तुम्ही पाहू शकता, इकडे एक श्रीनाथ कॅफे म्हणून पण आपल्याला पाहायला भेटतं. कॅफेचा पण टायमिंग आहे. यस, कॅफेचा पण टायमिंग आहे 8:15 ते रात्री 8 वाजेपर्यंत. चल इथून पुढे चल. इकडनं आपला एंट्रन्स इकडनं आहे. आणि तसंच पाहू शकता इकडे नवीन एक मंदिर उभारण्यात येत आहे. सध्या काम चालू आहे याचं. आम्ही वृंदावन फॉरेस्टमध्ये आतमध्ये जातो. तुम्ही बघू शकता इथे लाईन लागल्या कारण गर्दी खूप आहे. एंट्री गेट आहे. अरे हे बघा, आतमध्ये येऊन आपल्याला हे असा काही सीन दिसतो. वृंदावन फॉरेस्ट आहे, परिक्रमा आहे. इथून सुरुवात करूया. इथून सुरुवात करूया. ते काय हा परिसर बघायला तर अतिशय सुंदर आहे. अतिशय सुंदर उभा केलेला बघा. मोक्ष क्या है और उसे कैसे प्राप्त किया जा सकता है, ऐसे सभी प्रश्नों का उत्तर भगवान कृष्ण श्री कृष्ण भगवद गीता में बहुत ही सरल और स्पष्ट रूप से वर्णन करते हैं. इसी के साथ साथ हम अपनी इंद्रियों पर नियंत्रण कैसे चंचल मन को कैसे काम, क्रोध,
लोग आंतरिक हृदय के दोषों से कैसे मुक्त हो सकते हैं। रेणुकासुर का उद्धार। जीवन में जब हताशा या निराशा आए तो उससे कैसे बाहर आए। ऐसे सभी समस्याओं का समाधान भगवत गीता में बहुत ही सुंदर रूप से दिया गया है। गीता महात्मा में गंगा जल में स्नान करता है तो उसका भौतिक जीवन का संपूर्ण रूप से नष्ट हो जाता है और उससे परम गति मिलता है। राजा रानी का हरे हरे कृष्णा हरे इथे काय इकडे का आतमध्ये हे बघा, इथे एक बोर्ड लावलाय मथुरा यमुना इकडे गोवर्धन आणि नंदगाव. चला पहिले इकडे जाऊन येऊया. इकडनं जाऊया. अच्छा खालून जाऊया. हा इकडनं हे मथुरा इकडे मथुराचा थोडा स्पॉट दाखवलेला आहे. मथुरा इकडे आहे. ओके मस्त रे. हे इकडे श्री कृष्ण जन्मस्थान आहे. त्यांनी दाखवून दिलेलं आहे छोटंसं एक. भूतेश्वर महादेव. इथे भूतेश्वर महादेव एक शिवलिंग ठेवलेलं आहे. हर हर महादेव. काय सवंगड्यासोबत बसलेले श्रीकृष्ण आहे. हा त्यांच्या मित्रांबरोबर म्हणजे काय काय मस्ती करताना दिसतात आहे. फलं वगैरे खाताना दिसतात आहेत. असा सीन दाखवलाय. मस्त श्रीकृष्ण म्हणजे आपल्या सवंगड्यासोबत बसलेले आहे. ते पण यमुना नदीच्या काठावर. म्हणजे बघायला गेलं त्या आपण पलीकडे बघतात ते थोडं पाणी दिसत असेल तुम्हाला इथून. त्या साईडला आपण जाणार आहोत. ती यमुना नदी दाखवली म्हणजे अशी खाली वाहताना. तर आपण इकडून जाऊया. परत जाऊया पाठून आपण यमुना नदी तिकडे बघूया. इकडे एक छोटी नदी टाइप दाखवली गेलेली आहे. आणि इथं नाग शेषनाग. वासुदेव द्वारा कृष्ण को यमुना पार ले जाना. अच्छा जेव्हा कृष्णांचा जन्म झाला तेव्हा कंसांपासून वाचवण्यासाठी वासुदेव यांनी कृष्णांना यमुनातून यमुना जाताना पार हे scene करताना दाखवलेलं आहे. दाखवलाय इथे. त्यांना यमुना पार करून गोकुळामध्ये सोडलं. तो सीन दाखवला इथे.
आणि आहे खाली यमुना नदी इथे दाखवली. मग तुम्हाला बोललो यमुना नदी इथे मस्त असं बनवलेलं आहे इथे बघायला गेला तर तुम्ही. हे बघायला गेला तर अतिशय सुंदर असा नजारा आहे. काय आहे रे? आजूबाजूला कोणते पूर्ण काही झाडं आहे आणि कृष्णाचा पूर्ण उभारलेलं आहे असं मथुरा यमुना नदी गोकुळ बघलं ना आपण इकडे बघू. आता यमुना नदी पार करून आपण ह्या साईडला आलोय. महावन मध्ये ते आता दाखवलंय महावन इकडे. इथं आपल्याला कृष्ण हे रासलीला खेळताना दिसत आहे गोपिकांसंगे. म्हणजे शुद्ध प्रेमाची भाषा का असते तर श्रीकृष्णाकडून शिकावी. हे श्रीकृष्णाने त्यांचे भाऊ बलराम हे गाई बैल यांना चरायला नेताना वृंदावनमध्ये हा सीन इथं दाखवलाय. आणि बघायला गेलं तर पूर्ण या लोकांनी वृंदावन उभं केलंय. कुठून चांगलं तर तुम्ही पाहू शकता. अजून तर आम्ही अर्धा पण एक्सप्लोअर केलेलं नाही आहे. तरी पण तुम्हाला सांगू तर हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे असं मला वाटत आहे. नाही अगदी बरोबर बोलायचं. मला वाटलं नव्हतं तू माझे बोलत होतास ना मला दादा असं आहे वृंदावन तसं आहे पण त्याच्यापेक्षा डबल पटीने चांगलं आहे बघायला गेलं तर. अरे ह्यांनी म्हणजे लहानशा जागेमध्ये खूप म्हणजे असं सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपलं म्हणजे विश्वासात नाही बसत की म्हणजे लहान अतिशय. कारण की जे आपण तिकडे जाऊ शकत नाही म्हणजे मेन वृंदावन तिकडे आहे मथुरा त्यांनी इथं यावं आम्ही तर बोलतोय. हो इकडे व्हिजिट केला ना तर जरा बघण्यासारखं आहे. इकडे पूर्ण फिलिंग येईल त्या वृंदावनाची. आणि इथे आपल्याला एक नंद भवन दिसत आहे. असं आहे. पुढे एक यशोदा भवन आहे. बाबू काय बोलशील इथे येऊन कसं वाटतं आतापर्यंत तुला? मस्त एकदम. एरिया पूर्ण एकदम गाव टाईप मध्ये वाटतोय. आणि एवढ्या म्हणजे आपण श्रीकृष्णाचं नाव तुला माहिती आपण कोकणात असल्या कारणाने नमनामध्ये श्रीकृष्णाचं आपल्या पहिल्यापासून लहानपणापासून संस्कार झाले. श्रीकृष्ण म्हणजे कोण आहेत? श्रीकृष्ण म्हणजे आपले भगवान आहेत. त्यांचं म्हणजे रासक्रीडा एक तिकडे दाखवलंय ना ते अप्रतिम जबरदस्त. म्हणजे एवढं छोट्या जागेमध्ये त्यांनी भरपूर काही करायचा प्रयत्न केला आणि ते पुढे अजून करत राहतील. अतिशय सुंदर. इथे यशोदा भवन आहे.
आणि इथे पुढेच तुम्ही तसं पाहू शकता, इकडे नामकरण समारोह दाखवलेला आहे. पूछ के आना पड़ेगा. इथे श्रीकृष्ण आणि बळरामाचं नामकरण सोहळा दाखवला. हे आपल्याबरोबर 2 नवीन मेंबर आहेत. हे ह्याच्या आधी पण इथे आलेले आहेत. आहे नाही लाया गया था तेरे को? कैसा लगा इधर आके तेरे को? भगवान ने मुझे वापस बुलाया. अरे ये होई ना. इथं अजून एक आहे. इकडे पुतनाचा उद्धार दाखवलेला गेलेला आहे. भले पुतना ने कृष्ण को विषैला दूध पिलाकर मारना चाहा, फिर भी परम कृपालु भगवान कृष्ण ने उसी मुक्त प्रदान की और आध्यात्मिक जगत में एक धात्री का पद प्रदान किया. लुणावर्त का उद्धार. जे पुढे आहे शक्टासूर का उद्धार. यांनी असंच इकडे लाईनीत म्हणजे असं एकाच जागेवरती असं सगळ्यांचे वध दाखवले गेले आहेत. म्हणजे बघा ना तुम्ही, जबरदस्त दिसतं यार. केळीची वाघ, इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं भेटतात आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं. म्हणजे वृंदावनमध्ये जे जे होतं पहिलं सर्व इकडे पूर्ण दाखवले गेले. उभारलेलं म्हणे. खूप प्रकारची झाडं लावली गेली ते इकडे. आणि ह्यांनी हे वृंदावन तयार पण अशा जागी केलेलं आहे की म्हणजे एकदम नैसर्गिक व्ह्यू यायला. गावाचे पण खूप एकदम आतमध्ये यांनी म्हणजे कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये येऊन हे तयार केलेलं आहे इकडे. श्री 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 राधा गोपीनाथ मंदिर. कचरा कुंड्यावर बघा एकदम पारंपरिक ज्या पहिल्या होत्या ना, आमच्या गावीच्या काय बोलतो गावाला काय बोलतो आरा, त्याला मस्त होतं शेणानं हे करून. यांनी निसर्गाकडे एकदम पूर्ण लक्ष दिलंय. कोणतं मंदिर आहे हे श्री राधा गोविंद देव मंदिर आहे. हरे कृष्ण
महाप्रभु के पास आए तो महाप्रभु ने कहा कि देखो रोशनाथ, वो दीक्षा दी तो महाप्रभु धर्मशाला से बाबा जी के स्नान किए, एक के स्नान करके महाप्रभु के स्नान किए। तो श्री चैतन्य महाप्रभु ने कहा है रोशनाथ कि तुम्हें क्या करना है, वृंदावन जाना। तो वृंदावन में जाके तुम्हें क्या करना है, सारे तीर्थों को पुनः प्रकट करना है, जो लुप्त हो चुके उन तीर्थों को पुनः प्रकट करना है और सारे संसार में वृंदावन की महिमा का प्रचार प्रसार करना है और ग्रंथों का लेखन करना है और वैष्णव की सेवा करनी है। और वृंदावन में जो सुंदर आहे, सुंदर, अप्रतिम, मस्त बांधलं यार लोकांनी. खूप छान केलेलं आहे शब्दच एकदम. नाही माझ्याकडे. इमारती पण एकदम म्हणजे मनमोहक केलेलं आहे एकदम. इकडनं तुम्ही असा खाली व्ह्यू पाहू शकता. चल. इकडनं पूर्ण निसर्गाचा व्ह्यू दिसत आहे. किया जो कृष्ण को उनके मित्रों के साथ निगलना चाहता था। से पीड़ित गोपियों ने अक्रूर के रथ को रोकने का प्रयास किया जब वे कृष्ण और बलराम को मथुरा ले जा रहे थे।
बाबू बकासूरला मारत आपण दाखवतो. बरसाना अडीच ते 3 तास झालेत आम्ही एवढं फिरतोय ना तरी संपायला काय नाव घेत नाही. एवढी मोठी जागा आहे. आज शेवटी एक मंदिर बघायला आलो. हे समोर दिसतं मला एक नंबर मंदिराचं काम बघा. हे नक्षीकाम पुढून पुढून आहे ना तिकडनं पुढून आहे. पावसाळ्यामध्ये समोरून व्ह्यू मस्त येतो. तिकडनं धबधबे पडतात. पावसात तर जबरदस्त. तिकडनं धबधबे पडतात समोरून. काय बोलशील एवढं टाइम फिरतो आपण. अरे बोलू काय संपायचं नावच नाही घेता. आणि तुम्ही याल ना तुम्ही तर पहिलं तर मॅपचा फोटो काढा. सांगतोय कारण की आम्ही मॅपचा फोटो नाही काढला. खूप आम्ही चुकलो इकडे तिकडे जाताना. काही समजलं नाही म्हणून त्याच्यामुळे आम्हाला अर्ध स्किप करून यावं लागलं बाहेर. कारण की आम्हाला माहितीच नाही पडलं की आम्ही कुठून गेलो आणि कुठून आलो ते. म्हणून तुम्ही याल तर आधी मॅपचा फोटो काढा आणि नंतर जावा आतमध्ये. लावे तरी पण एवढं थंड आहे. गरम नाही होणार. बोलो
शेवटी पूर्ण वृंदावन फिरून आता चाललो आम्ही भोजन करायला. मग भोजन सुद्धा इथे एक फ्रीमध्ये आहे, म्हणजे प्रसादाची वेळ आहे, ते करायला चाललोय. खूप जाम भूक लागले, पूर्ण लाईन आहे इथे. हरे कृष्णा. आता आले जेवणाची वेळ. वाड्याला सुद्धा फॉरेनर ठेवले. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा फायनली हे जेवण आहे एकदम जबरदस्त. यश पंक्ती फुल प्रॉपर एकदम पंक्तीमध्ये सर्व बसलेलं आहे. एकदम टेस्टी जेवण आहे. तर आताच जेवण करून आम्ही बाहेर आलो. अतिशय उत्तम असं जेवण होतं. खूप आणि इथं फिरायचं म्हणजे एकदम मजा आली. म्हणजे एकदम अविस्मरणीय क्षण होता हा माझा. आणि तुम्ही पण या इथे एकदा या प्लेसला भेट द्या. खूप सारे मतलब याच्यामध्ये खूप म्हणजे बघायला गेलं तर खूप व्हरायटी म्हणजे दाखवले प्लेसेसच्या. इकडं म्हणजे मथुरेचं वेगळं, गोकुळातलं वेगळं, गोवर्धनाचं वेगळं, असे खूप जागा दाखवले यांनी. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बोला हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे.